परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय। त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे। पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे।